हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर आज जरा थोडंसं सांगायचं तुम्हाला की आज आपल्यात कोण येणार आहे कोण नाही. तर दाखवणारच आहे आल्यावर, पण आताच सांगते तुम्हाला की एक ताई आपल्याला भेटायला येणार आहे. त्या ताईची मम्मी येणार आहे. त्या तर गेल्या बारीनं आलत्याच ते भेटायला, तर आता पण येणारच आहे त्या. तर उठलं होतं 3 वाजता उठलं होतं, पण काय झालं लाईटच गेली. लाईट गेली ती 5लाच आली डायरेक्ट. मग 5 वाजता लाईट आल्यावर परत 5 वाजल्यापासून एवढं थापलं आणि राहिलं आता एवढं, कारण का आज आम्हाला सुट्टीच असते. हो का, एवढं राहिले दिसतंय का नाही तुम्हाला काय माहित ना. हो का, एवढं राहिलेत, कारण का सूर्य डोळ्यावर चमकतो त्याच्यामुळं डोळं झाकायची बारी आली मला. तर सगळ्याला शुभ सकाळ, सगळ्याला मानाचा जय भीम. हाय का नाही. तर आज महिन्यातला शेवट दिवस, आज लेकरांना महिना अखेर. ते बसले चोपायला, तर मी म्हणलं तुमच्या संगत गप्पा मारायला आपलं. तर सावलीत आले का गार लागायला लागले बघा, आणि हिडिओ चालू केला का कुठंतरी वळावळा करच, कानात तरी कर कुठंतरी कर, कुठंतरी खाजव असं होतं या. शेम त्या राधात आहे सारखंच, काय सुद्धा फरक नाही. तर ते ताई 10-11 वाजेपर्यंत येते म्हणले ते, कारण का इष्टीने येणार आहे त्या. आणि आरती काय कधी बा अचानकच येते त्या, फोन करत नाही त्या काय नाही त्या. तर काल मला त्यांचा फोन आला, म्हणजे त्यांनी मला कमेंट केली ती की स्वती माझ्या आमचा आज वाढदिवसाचा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून. तर मी म्हणलं, मग मी परत त्यांना फोन केला की म्हणजे हे करायला शुभेच्छा द्यायसाठी. तर 2-3 दिवस झालं ती टिकली ती नव्हती. मग त्यावेळेस ते म्हणलं की मी उद्या येणार आहे आणि माझ्या मम्मीला पण बघायचं आहे तुला. तर मी म्हणलं बरं या म्हणलं. बघा सगळे असं तुम्ही सगळी साथ देताय, सगळी करताय, पण काय असते ती काय भुकणारी तर भुकू द्या, काय एवढं त्याचं काय नाही. की पुढं चाललेलं माणूस मागं कसं सारायचं त्यांना माहिती असतं त्याच्यामुळं. तर रत्तायला पण मी म्हणलं होतं काल, त्यांना मी फोन केलता. तर ते बी भाऊजी बी यायचं म्हणलं होतं. त्यांना म्हणलं भाऊजीला नका लावू एकट्याला, तुम्ही सगळीच या. तर तर बघू म्हणले ते आज काय करते त्यांना काय नाही काय माहिती. पण भाऊजीला बी आज गाडीवर जायचं असलं तर भाऊजीचं काय खरं नसतं या. भाऊजीवर विश्वास ठेवणं म्हणजे लय अवघड आहे. रातताय कशा खोटं खरं बोलते त्या, खोटं बोलत नाही त्या. तर काल त्यांना या म्हणलं होतं, तर म्हणल्या बघू. मग काल काय आल्या नाही त्या, तर आज म्हणले आज अजून फोन करते चिखल झाल्यावर. आणि त्या ताईला बी भेटायला यायचे, त्यांना बी लगेच माघारी जायचं आहे. तर म्हणलं या आता चिकोल होय पाहिजे बघा ती येऊस, तर म्हणजे आंघोळ ती करून आपलं निवांत बसायला तर येतं या. नंतर अवघडच आहे. त्याची बसलेत चोपत, त्याला चुपणे म्हणते ती, चोपत बसलेत तिथं. तर प्रत्येक सगळ्या ताईला आता मला इंग्रजी काय वाचा येत नाही, पण फक्त मी डीपीवर बघते बरं का. मराठी मला काय बी सांगा, मी मला मराठी येते वाचायला, पण इंग्रजी वाचायला नाही. त्याच्यामुळे त्यांच्या आयडियावर आणि मराठीतलं आयडिया कशा असल्यावर मी हे करते वाचते. तर सगळ्या ताईंना आपला व्हिडिओ सगळ्याला खूप खूप आवडते, तर सगळ्यालाच आवडते ते. झालं का चोपायचं? चुपून घ्या की, राखत टाकली नसते. चुपणी भावनं नेली असेल तिकडं. तर प्रत्येकाच्या तोंडात आहे की सरी तुझं लय भारी होणार आहे, लय भारी होणार आहे. तर सगळ्याच्या तोंडात अजून एकदा पेढं साखर काय असेल ती, आणि सगळ्यांनी यावा लागा. ज्याला माझा व्हिडिओ आवडते तर खरं त्यांनी सगळ्यांनी या माझ्याकडं. मी तुम्हाला चांगलं काय नाही, आपल्याकडून काय लय मोठं झालं नाही तर चटणी भाकर तरी खाऊन जाचालच की. तर मी साधा सिंपल जर स्वयंपाक केला तर तुम्हाला खूप आवडतो. तर सगळ्याचं मनापासून आभार मानते बरं का मी. आणि एवढी साथ देत आहे की खरंच मला वाटलं नव्हतं गरीबाला कोणी इथं असं म्हणजे ओळखत असेल.
पण सगळी ओळखते ती गरिबाला, सगळ्याला गरिबाची जाण आहे. त्यामुळं सगळ्याला मनापासून अजून एकदा तुमचं आभार बरं का. तर रतायला म्हणलं झालंय म्हणलं बा तुम्हाला, तर काल मला रताय म्हणल्या कॉंग्रॅच्युलेशन. मी म्हणलं थँक्यू बरं का. तर रतायला सुद्धा आनंद झालाय. तर असा आपल्या माणसाला कोणाला तर आनंद झाला म्हणजे, आणि तुम्हाला पण आनंद झालाय. तर रतायचं सरप्राईज मला म्हणा येत नाही बरं का, चुकतंय जरा, पण घ्या सांभाळून. तर त्यांना देणारच आहे मी, पण पाडवा झाल्यावर. कारण का नवीन वर्ष झालं का त्यांना पाडवा झाला का परत जत्रेला मग होणारच आहे. तर मला म्हणल्या काय देऊ नको मला, मी मागेल ती दे. मी म्हणलं तुमच्या बोटानं जे काढेल ती तुम्हाला घ्या, काय असेल ती असेल. कारण का तुमच्यामुळे ही दिवस मला बघायला भेटले. तर या अशी घरातली बी साथ देणारी असावी, म्हणजे चांगला विचार करणारे. आपण काय कुणावर लक्ष बिक्ष देत नाही, काय नाही. आपलं काम भलं, आपण भलं, आपले लेकरं भले, आपले नवरा भला, आणि तुम्ही भलं. कारण का तुम्ही साथ देताय म्हणून. तर सगळ्याचं तीच म्हणणं आहे की आम्ही तुझं लय भारी होणार आहे, तुझा सपोर्ट आम्ही सपोर्ट तुला करतोय. आणि कारण का मला कमेंट वाचायला लय आवडते त्या. मला यूजचं लय पडलेलं नसतं, मला कमेंटचं पडलेलं असतं या कमेंट. मग 1-2 तरी कमेंट आले तर मला मग लय आनंद होतो. तसे आपल्याला येतातच बऱ्यापैकी कमेंट. तर कमेंट करण्याचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन बरं का. आणि आज आहे बाजार दिवस. आज काय माती बिती काय वाढायची नसती. तर उद्या आता खेप आहे म्हणते ते, तर गरम जार आहे बघा. त्यातनं उद्या आता हाताला फोड आल्याशिवाय राहत नाही. तर पोती 2 आणत असते ती मालक. मग ते पोत्यानं त्या पोत्याचं एका पोत्याचं 4 तुकडं करते ते. आणि 4 तुकडं झालं का मग ती चौघाला हातात द्यायचं. आणि एक 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 इटनं भागत नाही, ते हे होत नाही, त्याचं भरत नाही लवकर. आणि गार झाली एकदा ना का काय नाही मग. तर दाखवीन तुम्हाला संध्याकाळचा बाजार. मी काय बाजारला जाणार नाही की चालले ते बाजारला, आहे का ना. हो का, कशी काय आहे इटल रुक्माईची जोड आहे का नाही आमच्या दोघाचे. हो का, नीट बघा. बोला काहीतरी. नमस्कार घालते तर बघा, जय भीम घालते तुम्हाला, आहे का. तर चला आता घेते एवढं थापून, आणि सगळ्याला बाय.